हाय, माझं नाव अनिकेत दराडे. मी देवदर क्लासमध्ये 11th आणि 12thमध्ये होतो आणि मी नीट एक्झाम दिली. माझा नीटचा स्कोअर 501 होता. मी देवदर क्लासमध्ये मला माझ्या दीदीने रेफर केलं, कारण माझी दीदी इथेच होती देवदर क्लासमध्ये. तिने पण नीट पास केली आहे आणि ती आत्ता MBBSला आहे. सो तिच्या रेफरन्सनी मी देवदर क्लासमध्ये आलो. ओव्हरऑल एक्सपिरियन्स बोललं तर 11th-12th मी पूर्ण देवदर क्लासमध्ये केलं आहे आणि क्रॅश कोर्स पण केला आहे. देवदर क्लासमध्ये मला एक नवीन चांगले टीचर्स मिळाले. एक्सपिरियन्स टीचर्स होते. टीचिंग फॅकल्टी खूप चांगली आहे. देवदर सरांचं सांगायला गेलं तर त्यांच्या एवढा स्ट्रॉंग सपोर्ट आम्हाला पहिल्यापासून मिळाला, जो की स्टुडंट्सला एक स्टडीजमध्ये ॲकॅडमिक प्लस इमोशनल सपोर्ट पण जो लागत असतो, तो देवदर सरांनी कायम आम्हाला दिला. आणि ती जी एक मेंटॅलिटी असते की काही झालं तरी ते करायचंच आणि कुठली सिच्युएशन येऊ द्या आपण त्यातनं बाहेर पडायचं आणि काही करून ते करून दाखवायचं, ही जी मेंटॅलिटी असते ती आम्हाला कायम देवदर सरांमुळे मिळाली. आणि पत्की सर आणि झा सर वगैरे आम्हाला फिजिक्सला आणि बायोला होते. सो त्यांनी पण चांगलं शिकवलं पूर्ण. त्यांचा पण एक्सपिरियन्स चांगला होता आमच्याकडून. आणि त्याच्यानंतर पत्की सरांबरोबर स्पेशली बोलायला गेलं तर पत्की सरांबरोबर आम्ही पूर्ण इमोशनली कनेक्टेड होतो. लाईक आम्हाला कुठेही थोडं वाटलं की मध्ये अप्स अँड डाऊन्स येत होते स्टडीजमध्ये, सो त्यांच्याशी बोललं की ते आम्हाला कायम मोटिवेट करत राहिले पहिल्यापासून. आणि त्यानंतर क्रॅश कोर्स टाईम सगळ्यात इम्पॉर्टंट होता. जेव्हा जस्ट 2 महिने राहिले होते एक्झामला, त्या टाईमला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं आमची मेंटॅलिटी आणि ती स्टेबिलिटी मेंटेन करायचं काम आम्हाला तो सपोर्ट प्रोव्हाइड करायचं काम देवदर सरांनी आणि श्रेया मॅमनी स्पेशली आणि पत्की सरांनी केलं. आणि त्याच्यानंतर श्रेया मॅमनी पण बायो आम्हाला श्रेया मॅम शिकवतात, सो त्यांनी तर एक्स्ट्रा लेक्चर वगैरे येऊन घेतले होते आमचे पहिल्यापासून. त्यांनी चांगलं सपोर्ट केलं आहे आम्हाला. आणि आय कॅन से की पॅरेंट्स आणि टीचर्स या सगळ्या सपोर्टमुळं आत्ता जे काय मार्क्स वगैरे आहेत, जे काय अचीव करू शकलो त्यांच्यामुळे करू शकलो. थँक्यू.